नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे. मी आज मुख्यालयामध्ये आलोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेना वसई विरार शहरातील जे सफाई कामगाराबद्दल काल जे चर्चा झाली होती आणि मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. उद्या 19 तारखेला जे काम बंद आंदोलन होतं त्यांच्याबद्दल चर्चा आज आमचे मनसेचे नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेब आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आज चर्चा काय झाली उद्याच्या आंदोलनाबद्दल. साहेब आपलं सर स्वागत आहे. तर कालच्या आंदोलनाबद्दलचा आपलं काय निर्णय झालेला. आज आपण एक मीटिंग घेतली होती साहेबांची, याची मीटिंग झाली. चर्चा काय झाली आपली. मोर्चा होता तुमचाच आम्हाला संबंधित अधिकारी दिवे मॅडम यांचा काल फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं. चर्चेला आज आम्ही सर्व टीम उपस्थित असताना त्यांनी आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. तसं लेखी पत्रही आज देतात आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही तुमच्या ज्या ज्या कर्मचाऱ्या संदर्भात ज्या ज्या मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्यास तयार आहोत. तरी तुम्ही तुमचा मोर्चा स्थगित करावा. तसा आम्ही आज त्यांच्याशी निर्णय करून तो स्थगित केलेला आहे आणि येत्या 4 दिवसामध्ये त्यांनी तसं आम्हाला ते पत्रही देतील. म्हणजे ज्या कामगाराच्या हिताची जी कामं आहेत, आमच्या संघटनेची जी कामं आहेत ती आमच्या मधनं होत राहतील आणि त्यावेळेला जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी जसं मान्य केल्या त्या जर पूर्ण नाही झाल्या तर आमचा मोर्चा नक्कीच या महानगरपालिकेवरती पुन्हा असेल. कालच्या चर्चामध्ये आपण बोलले होते की आम्हाला उत्तर दिलं जात नाहीये आणि आज चर्चा झाली. आपण बी होता आणि नगरसेवकने चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं आहे महानगरपालिकेने. काय बोलणार का आणि कामगारासाठी काय संदेश देणार. अनेक दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, पण पालिकेचे अधिकारी आयुक्तांकडनं याच्यावर कुठलाही खुलासा येत नव्हता. त्या अंतर्गत शेवटी आपण काम बंद आंदोलनाचा इशारा दिला व पालिका त्यावर नमून आज पालिकेने 4 दिवसाची मुदतवाढ मागवून आम्हाला रिक्वेस्ट केली आहे. तुम्ही काम बंद आंदोलन करतो का, लवकरच या 4 दिवसात याच्यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन हे थोडंफार स्थगित करतो. स्थगित केले तर किती दिवसासाठी स्थगित दिलेले. आम्हाला 4 दिवसाची मुदत दिलेली आहे. 4 दिवसाच्या मुदतीनंतर आम्हाला महापालिका यावर खुलासा देईल. त्या खुलासाच्या अनुषंगाने जर ते विषय संघटनेसाठी आणि कामगारांसाठी जर योग्य असतील तर आम्ही काम बंद आंदोलन करणार नाही, अन्यथा काम बंद आंदोलन आमचं होणारच. धन्यवाद. पंकज सावंत साहेब, स्मशानभूमीच्या बद्दल निर्णय दिलेला आहे, तर आपल्याला काय निर्णय दिला या अधिकाऱ्यांनी. गेल्या विधानसभेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला स्मशानभूमीचे ठेके जवळपास 8 ते 9 ठेके होते. त्याच्यानंतर अचानक असं काय झालं की एका ठेकेदाराला हा पूर्ण स्मशानभूमीचा ठेका देण्यात आला. त्याच्यानंतर जो त्यांनी म्हणजे त्या पूर्ण ठेक्यामध्ये त्यांनी घर व्यवहार चालू केले त्याच्यावर मागील 6 महिन्यापासून आम्ही आवाज उचलत आहोत आणि आमची मागणी हीच आहे की ह्या ठेकेदाराला या स्मशानभूमीच्या ठेकेदाराला इकडून हद्दपार करावी. कारण का तो ठेकेदार आहे तो इथे जे स्थानिक भूमिपुत्र आपले कर्मचारी आहेत यांना काढून त्यांच्याकडून 2-2 लाख रुपये नवीन कर्मचाऱ्यांकडून घेतोय आणि ह्या सगळ्याची मागणी आम्ही मागील 6 महिन्यापासून करत आहोत. 4 दिवसाचा वेळ आम्हाला आता देण्यात आलेला आहे. त्या 4 दिवसात जर आम्हाला आमच्या मागण्या पूर्तता नाही झाली तर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आमचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठरवू. जर महानगरपालिका ह्याच्यावर ठोस हे घेतला नाही, निर्णय नाही घेतला तर तुमचं कुठल्या प्रकारचं आंदोलन. आम्ही आमचे नेते अविनाश जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे अध्यक्ष कर्मचारी सेनेचे प्रफुल्ल पाटील, माझे सहकारी साहेब, उपजिल्हा अध्यक्ष वितेंद्र पाटील, आमच्या सगळे सहकारी मिळून आम्ही या महानगरपालिकेला घेराव घालणार आहे आणि आयुक्तांच्या दालनात किंवा आम्ही एक काम बंद आंदोलन करू. एकही कर्मचारी जो आमच्या युनियन मध्ये असेल किंवा ज्यांना या अत्याचाराबाबत त्यांना सहन करावा लागत असेल तो एकही कर्मचारी आम्ही या ठिकाणी काम करू देणार. आम्हाला न्याय दिला नाही तर त्याचा ठेका हा 100% बंद होईल. आम्ही हा ठेका बंद करण्यासाठी 100% प्रयत्न करणार. कारण का ह्याचा ठेका बंदच झाला पाहिजे. हा खूप अन्यायकारक ठेकेदार आहे आणि याचा ठेका बंद होऊन हा इथल्या मराठी माणसाला ठेका मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार. धन्यवाद.